हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास गुरुवारच्या पूजेचे खास महत्त्व, ह्या दिवशी केलेले दान महापुण्यदायी ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. आता 17 मे 2026 रविवारपासून अधिक मास चालू झाला असून 15 जून 2026 सोमवारपर्यंत आहे. आपल्याला माहिती असेलच, अधिक मासमध्ये भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांची पूजा अर्चा मंत्रजाप करणे किती शुभ आहे. त्याचबरोबर अधिक मासमध्ये आईची ओटी कशी भरायची त्याची पण माहिती आपण ह्या अगोदर पाहिली. त्यानंतर आपण अधिक मासमध्ये लेक व जावयाला कोणते वाण द्यावे ह्याचीसुद्धा संपूर्ण माहिती आपण ह्या अगोदर पाहिली. आता आपण अधिक मासमध्ये गुरुवारच्या पूजेचे काय महत्त्व आहे ते आपण बघूया. गुरुवार हा दिवस भगवान विष्णू यांना मानला जातो. अधिक मासमधील गुरुवारची पूजा करणे खूप खास मानले जाते. या दिवशी पूजा पाठ केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळून सर्व मनोकामना पूर्ण होतात. अधिक मासमधील गुरुवार खूप शुभ मानला जातो. या दिवशी भगवान विष्णू यांची विधीपूर्वक पूजा करण्याचे महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णू यांची पूजा व सत्यनारायण पूजा करणे व कथा ऐकणे खूप महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी काही वस्तूंचे दान करणे महापुण्यदायी मानले जाते. अधिक मासच्या गुरुवारी करा हे काम. तर कोणतं काम आहे ते आता आपण बघूया. अधिक मासच्या गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकून स्नान केल्याने पुण्य मिळते. मग व्रत, पूजा व दान करण्याचा संकल्प करा. दूध व पाणी मिक्स करून भगवान विष्णू यांचा अभिषेक करा. भगवान विष्णू यांची पूजा झाल्यानंतर त्यांना तुळशीपत्र अर्पित करा. मग भगवान शालिग्राम यांची पण पूजा करा. या दिवशी पिंपळाच्या वृक्षाच्या जवळ तुपाचा दिवा लावावा. अधिक मासमध्ये गुरुवारच्या दिवशी गाईला जरूर घास देणे अतिउत्तम आहे. अधिक मासमध्ये गुरुवारच्या दिवशी काही वस्तूंचे दान करा. अधिक मासमध्ये गुरुवारच्या दिवशी जरूरतमंद लोकांना अन्न व जल याच्याबरोबर जरुरी वस्तू दान करणे शुभ आहे. गुरुवारी भगवान विष्णू यांची पूजा केली जाते. असे म्हणतात की ह्या दिवशी चना डाळ केल्याने सर्व कष्टांपासून समस्यांपासून मुक्ती मिळते. जे गुरुवारचे व्रत करतात त्यांनी पिवळे वस्त्र परिधान करावे व पिवळ्या रंगाचे वस्तूचे दान केले पाहिजे. त्यांनी पिवळ्या रंगाचे अन्नप्राशन केले पाहिजे. या दिवशी चना डाळ सेवन करणे व दान करणे खूप शुभ मानले जाते. गुरुवार जर आपण भगवान विष्णू यांच्या मंदिरामध्ये जाऊन केसर व 1.25 किलो चना डाळ दान करून विष्णू सहस्त्रनाम जाप केला तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. हा उपाय केल्याने आर्थिक तंगी दूर होते. गुरुवारी गोड फळे व पिवळी मिठाई दान केल्याने नोकरीमधील परेशानी दूर होतात. ह्या दिवशी ब्राह्मणाला पिवळे वस्त्र दान केल्याने बिघडलेली कामे नीट होतात. गुरुवारी भगवान विष्णू यांच्या मंदिरात जाऊन सुरईचे दान केल्याने जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतात. गुरुवारी भगवान विष्णू यांच्या मंदिरात जाऊन जरूरतमंद लोकांना हळद दान केल्याने विवाह योग लवकर येऊन विवाहामधील येणाऱ्या अडचणीसुद्धा दूर होतात. गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी 33 वातींचा दिवा लावणे शुभ आहे. आपण तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावू शकतो. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.